मी आकाश सूर्यकांत चावरे, राहणार सिद्धार्थनगर नांदेड. मला काल एक मोबाईल सापडला होता. मी सराफातून कला मंदिर जाते वेळेस मला महावीर चौकामध्ये एक महाराजची गाडी ओव्हरटेक करून माझ्यासमोर निघाली आणि ती त्यांच्या वाईफचा मोबाईल, त्यांना सुद्धा नाही माहिती की त्यांचा वाईफचा मोबाईल पडला आणि ते माझ्या ऑटोच्या टायराखाली जाते वेळेस मी ब्रेक दाबला आणि ते मोबाईल घेतला आणि ते मोबाईल घेऊन मी सरळ त्यांच्या पाठलागा करत निघालो मागं. तर ते मला भेटले नाही आणि मी कला मंदिरपर्यंत गेले की मला त्यांचा फोन आला आणि ते मला बोलले. मी म्हणलं बाबा तुमचा मोबाईल माझ्याजवळ आहे आणि ते तुम्ही तुमचा मोबाईल घेऊन जा, तुम्ही येता किंवा मी येऊ. त्यानं म्हणले बाबा तू वजीराबादपाशी थांब. मग मी ती वजीराबादपाशी थांबलो. वजीराबाद चौरस्त्यापाशी ते आले आणि त्यांचा मोबाईल मी त्यांना दिलं आणि त्यांनी मला म्हणले बाबा तुझ्यासारखे माणसं नांदेडमध्ये राहणं गरजेचं आहे, इमानदार आहेस, हे आहेस मला म्हणले ते. मी त्यांना म्हणलो महाराज हे माझा एकदाच नाही, मी याच्या अनेकदा मोबाईल दिलं आणि मी पासदगाव ते तरोडा नाका प्रवास करते दरम्यान 2 लेडीजचे मोबाईल माझ्या ऑटोमध्ये पडले होते. 2 लेडीजचं ते एक मोबाईल घेऊन मी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा केला आणि ते पोलीसवाल्यांना सांगले की बाबा हे मोबाईल मला मिळाला आणि ते तुम्ही त्या लेडीजला देऊन टाका. मग ती लेडीज सकाळी आली आणि त्यांचा मोबाईल मी जमा केला. असं मी कामं करतो आणि मला महाराजांनासुद्धा शाबासकी दिली. माझं एवढंच म्हणणं आहे ऑटो चालकांना की बाबा कोणतीही वस्तू राहिली तर तुम्ही ते पोलीस स्टेशनमध्ये नेऊन जमा करावी, नाहीतर स्वतः तुम्ही त्या वस्तूच्या हकदार मालकांना तुम्ही नेऊन द्यावी. एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे. जय भीम.